नमस्कार. आशा रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे शेवभाजी. आता ही बघा, आपण शेवभाजीची शेव आहे ही आणली आहे. आता हे लसूण घेतलाय थोडा सोलून. आता हे लसणाची पेस्ट बनवायची आपल्याला. आता हे दोन कांदे घेतले मी आणि दोन छोटे छोटे टोमॅटो घेतले, ते बारीक कापून घेतले मी. आता हे कांदे जे आहे, हे कांदे याचे हे साल काढून ते किसून घेणार आहे मी, म्हणजे त्याचा रस्सा जो आहे तो दाटसर बनतो चांगला. तर आता आपण हे कांदे सोलून घेऊया. हे बघा, ही लसणाची पेस्ट तयार करून ठेवली आहे आणि हा कांदा, दोन कांदे छोटे छोटे किसून घेतले. बघा, आपण सगळे आता तयारी केली आहे. सगळे कांद्याची पेस्ट, लसणाची पेस्ट, टमाटे बारीक चिरून घेतलेलं, धना जिरा पावडर. आता आपण कढईमध्ये तेल टाकलंय. गॅस थोडासा जोरात केलाय मी. तोपर्यंत आपण इकडे पाणी गरम करायला ठेवूया. पाणी गरम करून घ्यायचं. शेवभाजीला पाणी गरम केलं की तरी छान येते. तोपर्यंत पाणी गरम होईपर्यंत आता तेल तापतंय आपलं. अगोदर थोडेसे जिरे टाकूया. जिरे झाले की त्यात लसणाची पेस्ट टाकायची. ही बघा, पेस्ट जी केली आहे ती त्यात टाकून घ्यायची आपल्याला. आता थोडीशी लालसर होऊ द्यायची पेस्ट. लसणाची थोडीशी पेस्ट लाल झाली की आपण हे कांदा टाकायचा. आपण जे छोटे छोटे कांदे दोन किसून घेतले ना, हे टाकायचे त्यात. लसूण खूप लाल पण नाही होऊ द्यायचा, नाही तर जळकट लागतो आणि कडवट लागतो नंतर. मग हे आता कांदा किसलेला, दोन कांदे किसले त्यात आता तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे. कांदा परतेपर्यंत गॅस बारीक राहू द्यायचा, कारण तो किसलेला कांदा आहे, लगेच जळेल तो खाली. त्यात थोडस मीठ टाकून घ्यायचं, थोडं टाकायचं, नंतर आपल्याला मीठ टाकायचंच आहे. मीठ टाकली की कांदा छान लालसर होतो. बघा, सुंदर वास सुटलाय याचा. इकडं आपलं पाणी गरम झालंय, तर गॅस मी बंद करते. जरी थोडा जोरात केला तर आपण जवळ उभं राहायचं, कारण की तो जळू शकतो कांदा. सारखं हलवत राहायचं त्याला. हे कांदा छान होतोय बघा, आता छान परतलाय. आता त्याच्यानंतर आता आपल्याला दोन टोमॅटो छोटे छोटे कापले आपण ते टाकायचे. छोटे टोमॅटो कापले आपण ते टाकायचे त्यात. छान परतून परतून घ्यायचंय.
आता हे कांदा आणि टमाटे छान परतलंय. परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे कढीपत्ता धुवून घेतलाय थोडा, तोही त्यात टाकून असे परतून घ्यायचे छान. सुंदर सुगंध सुटलाय, एकदम बारीक गॅसवर छान परतायचं ते. आपण त्याच्यामध्ये धना जिरा पावडर टाकायची अर्धा चमचा. त्याच्यानंतर थोडासा हिंग टाकायचा आहे, थोडं टाकायचं हिंग. थोडीशी हळद टाकून घेऊ. माझ्याकडे हे लाल तिखट जे आहे हे बघा, हे कमी रंगाचं आहे आणि दुसरं जे आहे ते जास्त लाल आहे. हे बघा, हे जे लालवाला आहे याची तर्री छान येते एकदम. हे मी 2 चमचे टाकते, ते फिकं आहे. हे बघा, आता हे छान परतून परतून घ्यायचं असं. खूप सुंदर लागते अशी शेवभाजी, तुम्ही करून बघा एकदा. कांदा मिक्सर मध्ये बारीक करून घेण्यापेक्षा असा किसून बघा, करून बघा एकदा. टमाटर कांदा असं घालून बघा एकदा, खूप सुंदर लागते अशी भाजी. आता आपण जे तेल पाणी गरम केलंय ते त्यात ओतायचं. आता गरम पाणी असं ओतून घेतलंय मी. आता गॅस थोडा जोरात केलाय. आता पाणी आपल्याला हवं तेवढं टाकायचं. कोणाला घट्ट पातळ आवडते त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं. हे बघा किती छान तर्री आली त्याला. आता थोड्या वेळ उकळू देऊ आपण. आता थोड्या वेळ उकळलं की नंतर आपल्याला शेव टाकायची आहे, तोपर्यंत उकळू देऊ भाजीला आपण. किंवा आता छान उकळी आली बघा भाजीला. तर उकळी आली ना, त्याच्यानंतर आपण मीठ टाकणार आहे. अगोदर कांद्याला थोडंसं मीठ टाकलं होतं आपण, आता थोडंच टाकायचंय. आपल्या अंदाजाने टाकून घ्यायचं थोडं मीठ. आता गॅस बारीक करते मी. त्याच्यानंतर आपण शेवटी शेव टाकायची आहे, कारण की शेव गरम याच्यामध्ये पूर्ण येऊन जाईल. त्यानंतर आता शेवटी शेव टाकते मी. आपल्याला पाहिजे तेवढी टाकायची. हे बघा, मी थोडीच टाकून घेतली. आता गरम याच्यामध्ये शेव छान नरम होऊन राहील. तर भाजी झाली, आपण त्यासोबत आता पोळी बनवूया. भाजी तयार आहे, त्यासोबत पोळी लिंबू खूप सुंदर लागते. अशी भाजी तुम्ही करून बघा. चला तर मग आता पुढच्या रेसिपीला